तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिबा यांनी अस्पृश्यांसाठी आपली खाजगी पाण्याची हौद का खुली करून दिली? तर झालं असं, त्या काळी समाजात जातीभेद आणि अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. ही घटना साधारणपणे 1868 सालची आहे. त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याची परवानगी नव्हती. त्यांना पाण्यासाठी खूप लांब जावं लागत किंवा तासनतास कोणातरी उच्चवर्णीय व्यक्तीने पाणी द्यावे यासाठी वाट पाहत बसावे लागे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाण्याचे प्रचंड हाल होत होते. ज्योतिरावांनी पाहिले की पाण्यासाठी व्याकुळ झालेली काही दलित माणसे पाण्यासाठी वन फिरत आहेत, पण त्यांना कोणीही पाणी देत नाही. हे पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी विचार केला, जर देवाने पाणी सगळ्यांसाठी बनवले तर माणसाने त्यात भेदभाव का करावा? त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या घरातील पाण्याची हौद सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या घराबाहेर एक पाटी लावली आणि त्यामध्ये लिहिलं, येथे सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी पाणी उपलब्ध आहे. मग काय, या निर्णयामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली. त्या काळातील सनातनी लोकांनी त्यांचा खूप विरोध केला, धमक्या दिल्या आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्नसुद्धा केला. लोक म्हणू लागले, ज्योतिबाने धर्मभ्रष्ट केला, ज्योतिबाने धर्मभ्रष्ट केला. पण ज्योतिराव आपल्या निर्णयावर ठाम होते. ते म्हणाले, माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे, हाच खरा धर्म आहे. तुम्हालाही माहिती कशी वाटली? माहिती महत्त्वाची वाटली असेल तर शेअर करा आणि आपल्या हक्काच्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि शेवटी या कृतीमुळे केवळ तहानलेल्यांनाच पाणी मिळाले नाही, तर समतेचा एक मोठा संदेश संपूर्ण समाजाला मिळाला. जय ज्योती, जय भीम.